सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांची 1.5 तास या संदर्भात चौकशी झाली। वांद्रे पोलीस ठाण्यात पोलिसांकडून कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे। सैफ अली खानवर हल्ला करण्यासंदर्भात आता घडामोडींना वेग आला आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातल्या घडामोडी घडतायत। खरं तर सैफ अली खानच्या घरातील कर्मचाऱ्यांची तब्बल 1.5 तास या संदर्भात चौकशी झाली आहे। सैफ अली खानवर हल्ला करण्यासंदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून आता हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत। श्रेयस, खरं तर सैफ अली खानवर हल्ला झाला त्यानंतर एकच खळबळ सर्वत्र पाहायला मिळाली आणि सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। आणि विशेष म्हणजे सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण आपल्याला बघावं लागेल, कारण एक महत्त्वाचं म्हणजे जी महिला कर्मचारी ज्यांना आपण हाऊसहेल्प म्हणतो त्यांची चौकशी ही सर्वात महत्त्वाची होती। आपण पुढारी न्यूजवर दाखवलेलं की त्या जेव्हा आल्या तेव्हापासून 1.5 तास ही चौकशी सुरू झाली। डीसीपी दीक्षित यांनी स्वतः ही चौकशी त्यांच्यासोबत केली आणि त्याच्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा दाखल करण्यात जो आला तो चोरीचा आहे, तो खरं तर अटेम्प्ट टू मर्डर सुद्धा आहे आणि असे गुन्हे जे आहेत ते सेक्शन्स नुसार त्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकंदर आपण पाहिलं गेलं तर चौकशा आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। या चौकशांमध्ये काय आता अंतर्गत आपल्याला बाहेर येतं ते अजूनपर्यंत पोलिसांनी सांगितलं नाहीये। मात्र आता गुन्हा मात्र दाखल करण्यात आलाय। जी महिला कर्मचारी आहे, काल रात्री ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याची क्रोनॉलॉजी नंतर 2 वाजता रात्री ही गोष्ट घडली असेल, 2 ते 3च्या सुमारास ही गोष्ट घडली। त्याच्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खानला ऍडमिट करण्यात आलं। या सगळ्या गोष्टीची जी चौकशी आहे ती त्या महिला कर्मचाऱ्याची केल्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा अंतर्गत आता पोलीस बाकी चौकशी कशी करतायत, बाकी गोष्टी कशी काय अंतर्गत करतात त्या सगळ्या लक्ष लागलेलं आहे। मात्र कारण आपल्याला बघावं लागेल, एकंदर आपण पाहिलं गेलं तर मुंबई पोलिसांच्या 15 टीम्स यावर काम करतायत। आपल्याला डीसीपी दीक्षित यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी सांगितलं वेगळं म्हणजे आता वांद्रे पोलीस स्टेशन आहे का, तर वांद्रे पोलीस स्टेशन अंतर्गत जर ही चौकशी होत असेल तर क्राईम ब्रांच पण चौकशी करताय। आपण बघू शकतो तर डॉग स्क्वॉड असेल तो सुद्धा आता घरी पोहोचला होता, त्यांनी सुद्धा अनेक गोष्टी हे केल्या आहेत आणि आता आपण बघू शकतो तर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आता चौकशी सत्र सुरू आहे। या सूत्रामध्ये जुहू पोलीस स्टेशन असेल, वांद्रे पोलीस स्टेशन असेल, वर्सोवा पोलीस स्टेशन असेल, इकडे अंतर्गत हे सगळे 15 कर्मचाऱ्यांची टीम खरं तर आता या सैफ अली खान यांच्या हल्ल्या प्रकरणात चौकशी करते आणि चौकशी अंतर्गत आता काय बाहेर त्याच्याकडे सगळ्यांचा लक्ष लागलंय। नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आणि त्या संदर्भात आता हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला।